नारी शक्ती दूत ॲप तर आपल्या सगळ्यांकडे असेलच. तर सगळ्यात पहिले काय करायचं, जो नारी शक्ती दूत ॲप आहे, त्याला जे आहे डाउनलोड करून ओपन करून घ्यायचं. ओपन केल्यानंतर खालच्या साईडला जे दिसतं यापूर्वी केलेले अर्ज, तर इथं आपल्याला काय आहे क्लिक करून घ्यायचं आहे, की इथं आपल्याला सगळे जे काही अर्ज आहेत ते इथून दिसणार आहेत. तर सगळ्यात वरती जे आता दिसतंय यापूर्वी केलेले अर्जमध्ये, तर याला अजून एकदा टच करून घ्यायचं, क्लिक करून घ्यायचं आणि हे जे आहे नवीन इंटरफेस ओपन होईल. तर इथून जे आहे ते आपल्या फॉर्मचे जे काही आहे सध्या प्रोसेसमध्ये काय चालू आहे किंवा ते सबमिट झालं आहे किंवा नाही झालं आहे, इथून आपल्याला कळणार आहे. तर इथे काय दिसतंय, की सगळे आपलं नाव, ॲड्रेस आणि मोबाईल नंबर आपल्याला इथे दिसणार आहे आणि सगळ्यात शेवटी जे आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, जो ऑरेंज कलरमध्ये डार्कमध्ये लिहिले गेलेलं आहे, त्याच्या खाली काय दिसतंय, की पेंडिंग. पेंडिंग म्हणजे काय? सगळ्यांचंच पेंडिंग येतंय का? की फक्त माझंच पेंडिंग येतंय? असा प्रश्न सगळ्यांना पडतो. तर पेंडिंग हा जो आहे हे सध्याच्या घडीला सगळ्यांचेच फॉर्म जे आहेत ते पेंडिंग दाखवते. तर सबमिट का नाही होते? तर सबमिट केव्हा होईल? जेव्हा वरून प्रोसेस चालू होईल, व्हेरिफिकेशनची प्रोसेस चालू होईल, तुम्ही जे डॉक्युमेंट्स केलेले आहेत अपलोड, ते सगळे व्यवस्थित जेव्हा चेक होतील आणि ते जर असतील तेव्हा ते काय होतील की सबमिट पूर्ण व्हेरिफिकेशन व्यवस्थित झाल्यानंतर ते फायनली सबमिट होईल. तर अशा प्रकारे माझंच फॉर्म पेंडिंग दाखवते, सबमिट होत नाही, याची काळजी करायची गरज नाही आहे. ही एक प्रोसेस आहे आणि या प्रोसेसला वेळ लागतो. जेव्हा वरून प्रोसेसला व्हेरिफिकेशनला स्टार्ट होईल तेव्हा हे ॲटोमॅटिकली पेंडिंग टू सबमिटला दाखवायला लागेल. तर हे अशा प्रकारे तुम्ही जे आहे यापूर्वी केलेले अर्ज याच्यामध्ये जाऊन जे आहे इंटरफेस ओपन करून त्याच्यामध्ये पाहू शकता की तुमच्या फॉर्मची करंट स्थिती काय आहे, ते प्रोसेसमध्ये आहे का, सबमिट झाले का, हे तुम्हाला सगळं सविस्तर कळेल. तर अशा प्रकारे तुम्ही जे आहे आपल्या फॉर्मची परिस्थिती चेक करू शकता. सो गाईज, मला वाटतं की तुम्हाला हे व्हिडिओ नक्की कळाला असेल, आवडला असेल, तर या व्हिडिओला लाईक करायला आणि शेअर करायला विसरू नका. टिल देन बाय.